आज बैलगाडीने गेलोय, कारण अक्षरशः लोकांना बैलगाडीतनं जायची वेळ आणलेली आहे. एवढं महाग पेट्रोल झालेलं आहे. सोनं तर घेणं परवडतच नाही आहे. घेऊ नका काय, अहो घेणाऱ्याला त्यांनी बक्षीस द्यायला पाहिजे की कोणाकडे एवढे पैसे आहेत की जो सोनं घेऊ शकतो. ही परिस्थिती आज त्यांनी आणली. आमचं म्हणणं काय आहे की लालबहादूर शास्त्रींनी एकेकाळी देशातल्या लोकांना सांगितलं होतं की अन्न टंचाई आहे. त्यांनी स्वतःचं कुटुंब एक वेळ उपाशी ठेवलं आणि मग जनतेला सांगितलं की तुम्ही अन्नधान्यामध्ये बचत करा. मोदी सरकारांच्या बाबतीमध्ये काय सगळा त्याग जनतेने करायचंय, नेते मात्र मौज मजा करत फिरणार आहेत. 2 दिवस यांनी फक्त चमकोगिरी केली. बुलेट घेऊन फिरले देवेंद्र फडणवीस, 1 दिवस फिरले, दुसऱ्या दिवसापासून ताफा घेऊन आहे तसं चालू. 1 दिवस इथल्या महापौरांनी नाटक केलं, दुसऱ्या दिवसापासून ताफा. आमचं म्हणणं आहे की ही चमकोगिरी चालणार नाही. तुमचं हे ढोंग आम्हाला कळलंय. आम्ही तुम्हाला 7 प्रति आव्हानं घेऊन चाललोय पुणे महानगरपालिकेमध्ये. काटकसरीची सुरुवात, उधापट्टी थांबवण्याची सुरुवात ही महानगरपालिकेपासून सुरू व्हायला पाहिजे. बचतीची सुरुवात तिथनं व्हायला पाहिजे. नक्कीच आपण पाहतो की बालगंधर्वपासून हा सगळा मोर्चा जो आहे तो निघालाय. बैलगाडीतून सगळे आंदोलन काढत आले. सायकल घेऊन हे सगळे कार्यकर्ते निघालेत. सायकल घेऊन निघाले आंदोलन. महागाई वाढली, आज पेट्रोल परत वाढलेलं आहे. मोदीने ज्या घोषणा केल्या होत्या त्याच्या विरोधातच काम होते पाठीमागील 14 वर्षापासून. त्याचा निषेध वास्तव कळावा म्हणून आम आदमी पार्टीनं आम्ही सर्वांना एक निदर्शनं करण्याचं ठरवलं आहे. नक्कीच आपण पाहतोय की बालगंधर्व ते महानगरपालिका असे हे मोर्चा जो आहे तो बैलगाडीच्या माध्यमातून सगळा काढला जातोय. गाडा घेतलाय आणि या गाड्याच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला जातोय. जी दरवाढ पेट्रोल डिझेलची असेल किंवा इतर महागाई वाढत आहे त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन जे आहे ते आम आदमी पार्टीच्या वतीने पुण्यात करण्यात आले. कॅमेरामन सुमित भोसलेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.